नियंत्रण रेषेवर तोफा डागत पूंछमध्ये 16 निष्पाप नागरिकांचा जीव घेतला। पाकिस्तानच्या हल्ल्यात 3 महिला आणि 5 लहान मुलांना जीव गमवावा लागला। भारताने ही जोरदार तोफा डागत गोळीबार करत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं। तर पाकिस्तानने यापुढे काही आगळीक केली तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारतीय सैन्याकडून ठणकावण्यात आलंय। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। गुजरातच्या कच्छमधील पाकिस्तान हल्ला भारताने हाणून पाडलेला आहे। भारताच्या संरक्षण मंत्रालयाने ही माहिती दिली आहे। तर गुजरातच्या कच्छमध्ये सुद्धा आणि भुजमध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याची दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। मिसाईल आणि ड्रोनना हल्ल्याचा प्रयत्न भारतामधल्या 15 शहरांमध्ये करण्यात आला। तर भारताच्या कच्छ आणि गुजरात हा जो भाग आहे तो पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे, वाळवंट आहे आणि त्या ठिकाणी हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला। कच्छ सीमेजवळ भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडलेला आहे। भारतातल्या 15 लष्करी तळांवर ड्रोनना हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता जो हाणून पाडण्यात आला। कच्छ सीमेजवळ भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडलाय, त्याचाच हा आपण फोटो पाहतोय। कच्छ सीमेजवळ भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडलेला आहे। 15 लष्करी तळांवर, भारतातल्या 15 लष्करी तळांवर ड्रोन हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। कच्छ सीमेजवळ भारताने पाकिस्तानचा हा ड्रोन पाडलेला आहे। कच्छ आणि भुज या ठिकाणी पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला। कच्छ हा पाकिस्तानला लागून असलेला बॉर्डरला आहे, वाळवंटी भाग आहे। कच्छ सीमेजवळ भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडलेला आहे आणि त्याची ही दृश्य आणि ड्रोनचे हे जे अवशेष आहेत ते देखील आता भारताने गोळा केलेले आहेत। तसेच भारताच्या 15 शहरांमध्ये लष्करी तळ जे आहेत त्यांना लक्ष्य करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता। ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा पाकिस्तानचा प्रयत्न भारताने हाणून पाडला आणि त्यानंतर कच्छ असेल, भुज असेल, अमृतसर असेल अशा अनेक भागांमध्ये जे पाकिस्तानकडून ड्रोन आणि मिसाईल हल्ले झालेले होते त्याचे पुरावे गोळा करण्याचं काम आता भारत सरकारकडून, भारतीय लष्कराकडून केलं जात आहे। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधल्या फक्त दहशतवादी तळांना लक्ष्य केलं या संदर्भातली माहिती भारताने देखील दिलेली होती। मात्र त्यानंतर सुद्धा पाकिस्तानकडून आगळीक करण्यात आली आणि कच्छ सीमेजवळ भारताने पाकिस्तानचं ड्रोन पाडलं। त्याचबरोबर मिसाईलना हल्ला सुद्धा पाकिस्तानकडून करण्यात आला होता। तर हे अवशेष आपण पाहतो, ड्रोनचे अवशेष आहेत हे जे पाकिस्तानने भारतामध्ये कच्छ सीमेजवळ हा ड्रोन पाडण्यात आलेला आहे भारताकडून। तर त्याची ही दृश्य आणि ह्याचे सगळे पुरावे आता भारताने जमा केलेले आहेत। भारतावरच्या पाकचा हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळलाय। कच्छ असेल, भुज असेल, अमृतसर असेल, त्यानंतर अवंतीपुरा असेल अशा अनेक भारतातल्या 15 शहरातल्या लष्करी तळांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा पाकिस्तानचा काल रात्रीतून प्रयत्न होता जो भारताने हाणून पाडला आणि त्याच ड्रोनचे किंवा मिसाईलचे आता काही अवशेष जे आहेत ते पुरावे म्हणून आता भारतीय सरकारकडून, भारत लष्कराकडून गोळा केले जातात। कच्छ सीमेजवळ पाकिस्तानचा ड्रोन भारताने पाडलाय। गुजरातमधील भुज आणि कच्छ या ठिकाणी लक्ष्य करण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला आणि त्याचबरोबर पंजाबमधली 8 शहरं लक्ष्य करण्याचा प्रयत्न हा पाकिस्तानकडून करण्यात आला होता। काही ठिकाणी मिसाईल डागण्यात आली तर काही ठिकाणी ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला जो भारताने या ठिकाणी हाणून पाडलेला आहे। कच्छ सीमेजवळ भारताने पाकिस्तानचा ड्रोन पाडलेला आहे।